अणु आणि परमाणु व्हिडिओ विषयामध्ये आपले स्वागत आहे। या सामग्रीमध्ये आपण शिकूया अणु, एक अणु किती लहान आहे, एका अणुचे अस्तित्व, अणुचा इतिहास, बोरच्या अणुचे सिद्धांत, अणुविषयक रचना, संयोजकता, परमाणु आणि आम्ल। आता आपण शिकूया अणु। अणु हे घटकाचा लहान भाग आहे जे घटक गुणधर्म राखून ठेवते। अणुमध्ये 3 मूलभूत कणांचा समावेश होतो: प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन। प्रोटॉन हे सकारात्मक पद्धतीने चार्ज करते, न्यूट्रॉन हे न्यूट्रल पद्धतीने चार्ज करते आणि इलेक्ट्रॉन हे नकारात्मक पद्धतीने चार्ज करते। एक अणु किती लहान आहे आपण कल्पनाही करू शकत नाही, त्यापेक्षा अणु लहान आहे। अणुची त्रिज्या ही नॅनोमीटरमध्ये मोजली जाते। एका पेन्सिलच्या बिंदूमध्ये 25 दशलक्ष कार्बन अणूचा समावेश होतो। अणुचे अस्तित्व। अणुचे अस्तित्व हे स्वतंत्रपणे नाही, परमाणु तयार करण्यासाठी त्याच किंवा वेगळ्या घटकांना एकत्र केले जाते। उदाहरण: पाणी, 2 हायड्रोजन आणि ऑक्सिजनना एकत्रित करूया। एका अणुची रचना। अणु घटक हे लहान मूलभूत कण आहे हे आपणाला माहीत आहे। प्राचीन ग्रीकांना माहीत होते की त्या सर्व घटकांचे लहान भाग बनलेले आहेत, म्हणून त्यांनी त्याला अणु म्हणण्यास सुरुवात केली। एका अणुचे अस्तित्व हे जॉन डाल्टन यांनी इसवी सन 1803 मध्ये प्रयोग करून सिद्ध केले। आता आपण बघूया अणुचा इतिहास। अणुचा अभ्यास अनेक शतके आणि अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे। त्याचप्रमाणे प्राचीन ग्रीक जे थॉम्सन, अर्नेस्ट रुदरफोर्ड, नेल्स बोर हे आहेत। रुदरफोर्डच्या अणुचे सिद्धांत। एक अणु नकारात्मक इलेक्ट्रॉन कक्ष वेढला असता सकारात्मक पद्धतीने एका अणुचा केंद्रीय भाग मध्यवर्ती लगेच मिळतो, म्हणजेच इलेक्ट्रॉनच्या मध्यवर्ती भागाचे केंद्र आत कुठेही हलवू शकता। बोरच्या अणुचे सिद्धांत। बोर हे अणुच्या ग्रहाचे सिद्धांत घेऊन आले। यामध्ये इलेक्ट्रॉनच्या मध्यवर्ती भागामध्ये K, L, M, N कक्षाभोवती प्रदक्षिणा घालणे। अणुविषयक रचना। अणुविषयक संरचनाच्या पहिल्या 3 घटकांची उदाहरणे, अर्थात हायड्रोजन, यामध्ये 1 इलेक्ट्रॉन, लिथियममध्ये आतील कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन व बाहेरील कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन। त्याचप्रमाणे बेरिलियममध्ये आतील कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन व बाहेरील कक्षामध्ये देखील 2 इलेक्ट्रॉन। आता आपण बघूया संयोजकता। मध्यापासून जास्तीत जास्त दूर असलेल्या कक्षामध्ये उपस्थित इलेक्ट्रॉन संख्या म्हणजे संयोजकता होय। मध्यापासून जास्तीत जास्त दूर असलेला एक इलेक्ट्रॉन कक्ष म्हणजेच रासायनिक संयोजक इलेक्ट्रॉन होय। संयोजकता। निऑनमध्ये मध्यापासून जास्तीत जास्त दूर असलेला कक्ष पूर्ण आहे आणि ते रासायनिक जडवायू म्हणून ओळखले जाते। सर्वात बाहेरच्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे। संयोजकता। अणु क्रमांक 8 सह ऑक्सिजन म्हणून खाली व्यवस्था त्याचे 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच इथे 1 हायड्रोजनकडे इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे 2 हायड्रोजन सह मिळतात आणि पाणी तयार होते। संयोजकता। 2 इलेक्ट्रॉनपासून हायड्रोजन आणि पाण्याचे स्वरूप हे ऑक्सिजन स्वीकारू शकतो। आता आपण बघूया अणु क्रमांक। एक अणुच्या मध्यवर्ती भागात उपस्थित प्रोटॉन संख्या म्हणजेच अणु क्रमांक होय। अणु क्रमांक Z द्वारे घोषित केले जाते। उदाहरण: सोडियम। सोडियममध्ये 11 प्रोटॉन आहे, म्हणजेच त्याचा अणु क्रमांक 11 आहे। आता आपण शिकूया अणुभार। आण्विक वस्तुमान हे अ द्वारे सुचविले जाते। आण्विक वस्तुमान हे घटक आहे। अणु क्रमांक आणि कार्बन
हे एक अणूचे वस्तुमान लिहिण्यास संख्या म्हणून 12C6. 12 हे कार्बनच्या आण्विक वस्तुमान आहे व 6 आहे अणुक्रमांक. आता आपण बघूया परमाणू. एक परमाणू रासायनिक बंध एकत्रित करून आयोजित 2 किंवा अधिक अणूंच्या विजेवर तटस्थ गट आहे. विद्युतशुल्क अभाव हे आयन परमाणूपासून भिन्न आहे. परमाणूचे घटक ऑक्सिजन परमाणू, ओझोन रेणू आणि परमाणूंची संयुगे पाणी आणि कार्बन डायऑक्साईड. आम्ल. अणू किंवा परमाणू हे विद्युत आकर्षणाचे आयन आहे. म्हणून एक आयन सकारात्मक किंवा नकारात्मक या दोघांपैकी एक लावला जातो. स्वतः चाचणी. आपल्यासाठी खालील काही प्रश्न आहेत. आपल्या स्वतःच्यावर त्यांना उत्तरे द्या व संकल्पना सुधारित करा. ही सामग्री शालेय शिक्षण प्रकल्प आकाश अंतर्गत विकसित केले गेले आहे. हा प्रकल्प अर्थसहाय्य आहे. NME, ICT आणि MHRD भारत सरकार. आमच्याशी संपर्क करण्यासाठी दिलेल्या ईमेल ID वर आम्हाला मेल करा. धन्यवाद.